श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. ज्या भक्ताला रक्षाबंधनाचा हा व्हिडिओ श्रद्धेने आवडेल, त्याचा खिसा संपत्ती, आनंद आणि समृद्धीने भरलेला असावा. असे केल्याने पतीचा मृत्यू होऊ शकतो असे मानले जाते. घरातील शांतता भंग होऊ शकते. आर्थिक समस्या वाढू शकतात आणि वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. अलीकडेच एका महाकथेदरम्यान गुरुजींनीही या विषयावर एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आणि सर्व महिलांना सावध राहण्याचा सल्ला दिला. त्यामुळे यावेळी रक्षाबंधनाला येण्यापूर्वी कोणत्या 3 गोष्टी विसरू नयेत हे जाणून घ्या. विशेष म्हणजे या वर्षीचे रक्षाबंधन अनेक शुभयोगांमध्ये येत आहे. त्यामुळे या दिवशी त्यांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे. नमस्कार मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे. रक्षाबंधन हा बंधू भगिनींच्या प्रेमाचा आणि श्रद्धेचा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्या बदल्यात तो आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का की या शुभ दिवसाशी संबंधित काही प्राचीन श्रद्धा आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. असे म्हटले जाते की जर एखाद्या विवाहित मुलीने रक्षाबंधनाच्या दिवशी तिच्या सासऱ्याकडून या 3 गोष्टी तिच्या बरोबर आणल्या, तर त्याचा संपूर्ण कुटुंबावर अशुभ परिणाम होऊ शकतो. या 3 गोष्टी काय आहेत? यामागे धार्मिक कारणे काय आहेत? आणि रक्षाबंधन 2026 रोजी कशाची विशेष काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून घरात सुख, समृद्धी आणि माता लक्ष्मीची कृपा राहील. पण त्याआधी 2026च्या रक्षाबंधनाबद्दल जाणून घेऊया. मित्रांनो, रक्षाबंधनाचा हा पवित्र सण दरवर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. पण यावेळी 2026मध्ये एक मोठा गोंधळ आहे. कोणीतरी म्हणत आहे की 26 ऑगस्टला राखी बांधली जाईल, तर कोणीतरी 27 ऑगस्ट म्हणत आहे. इतके लोक 28 ऑगस्ट म्हणत आहेत. अशा परिस्थितीत बंधू आणि भगिनींच्या मनात प्रश्न उपस्थित केले जात आहेत की योग्य तारीख काय आहे, शुभ वेळ कोणती आहे आणि किती वेळ लागेल. तर मित्रांनो, अजिबात गोंधळून जाऊ नका, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला रक्षाबंधनाची नेमकी तारीख, शुभ वेळ आणि भद्रक काळाची संपूर्ण माहिती सांगणार आहोत. तसेच तुम्हाला काही विशेष उपाय माहीत असतील, जे प्रत्येक बहिणीने रक्षाबंधनाच्या दिवशी केलेच पाहिजे. चला तर मग विलंब न करता आजच्या विशेष व्हिडिओची सुरुवात करूया. मित्रांनो, रक्षाबंधन दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरे केले जाते. परंतु शास्त्रामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की भद्र काळात राखी बांधली जाऊ नये. जर एखाद्या बहिणीने भद्र काळात राखी बांधली तर ती अशुभ मानली जाते आणि असे करणे हानिकारक ठरू शकते. भद्रकचा त्याग करून रक्षाबंधन साजरे करावे असे शास्त्रामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे. आता रक्षाबंधन कोणत्या दिवशी साजरे करावे? 27 ऑगस्ट किंवा 28 ऑगस्ट. यावेळी बरेच लोक म्हणत आहेत की राखी 27 ऑगस्टलाच बांधली जावी. परंतु काही ज्योतिषी आणि विद्वानांचे असे मत आहे की भाद्रकमुळे 28 ऑगस्ट रोजी राखी बांधली जावी. त्यामुळे आता तुम्ही विचार करत असाल की काय योग्य आणि काय अयोग्य आहे. तर मित्रांनो, अजिबात घाबरू नका, कारण आजच्या या प्राचीन माहितीच्या ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अचूक माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया की भद्रकाळाची वेळ काय असेल आणि राखी बांधण्याची शुभ वेळ किती आहे. कारण रक्षाबंधन हा एक पवित्र आणि भावनिक सण आहे आणि जर तुम्ही तो योग्य वेळी साजरा केला तर दोन्ही भाऊ बहिणींच्या आयुष्यात आनंद, शांती आणि समृद्धी येते. आता एक अतिशय मनोरंजक आणि विशिष्ट माहिती येते. रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला एक गुप्त गोष्ट खायला दिली पाहिजे. होय मित्रांनो, असे केल्याने भावाच्या कुटुंबात कधीही कोणतीही अडचण येत नाही. माता लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि भावाची प्रगती रात्रंदिवस दुप्पट होते. अशा बहिणीला माता लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो. भाविकांनो, यावेळी रक्षाबंधनही खास आहे, कारण या दिवशी काही खास कामे असतात जी प्रत्येक आई आणि बहिणीने केलीच पाहिजे. एक अशी नोकरी जी तुमच्या जीवनात आनंद आणते, हे भावाचे आयुष्य वाढवते आणि संपत्ती आणते. मित्रांनो, रक्षाबंधनाचा सण हा बंधू भगिनींच्या अतूट प्रेमाचे प्रतीक आहे.
या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि तिच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतात. आणि भाऊ नेहमी त्याच्या प्रिय बहिणीला प्रत्येक संकटापासून वाचवण्याचे वचन देतो. पण मित्रांनो, या पवित्र नात्याचा सण साजरा करताना एका गोष्टीची विशेष काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे, आणि ते म्हणजे भद्रकाली. विसरूनही भद्रकाळामध्ये राखी बांधली जाऊ नये, असे शास्त्रामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे. आता तुम्ही विचार करत असाल की का? यामागे एक कथा आहे. असे म्हटले जाते की भद्रकाळात लंकापती रावणाने त्याची बहीण शपूर्णखाला राखी बांधली होती. आणि मग काय झाले? एका वर्षाच्या आत रावणाचे संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त झाले. इतकेच नाही तर शनिदेवाची बहीण असलेल्या भद्राला ब्रह्माजीचा शाप मिळाला आहे की तिच्या काळात जर कोणतेही शुभ किंवा शुभ कार्य झाले तर त्याचे परिणाम शुभ होणार नाहीत, तर उलट परिणाम होतील. त्यामुळे मित्रांनो, ही चूक करू नका. केवळ शुभ काळातच राखी बांधावी. आता खऱ्या मुद्द्यावर बोलूया. 2026 मध्ये रक्षाबंधन कधी साजरा केला जाईल? मित्रांनो, आता जाणून घेऊया 2026 मध्ये रक्षाबंधनाचा सण कधी साजरा होणार आहे. रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 6:56 सुरू होते आणि 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:45 वाजता संपते. आता तुम्हाला वाटेल की 2 तारखा येत आहेत, तर कोणता दिवस साजरा करायचा? त्यामुळे इथे कोणताही गोंधळ नाही, कारण सूर्योदयाची तारीख ही सूर्योदयाची तारीख असते. शिक्षण किंवा कलेशी संबंधित साहित्य जर बहीण अभ्यास करत असेल किंवा तिला कोणत्याही कलेमध्ये रस असेल, तर तिला पुस्तके, अभ्यास, साहित्य, लॅपटॉप किंवा कलेशी संबंधित साहित्य भेट देणे शुभ आहे. यामुळे देवी सरस्वतीचा आशीर्वाद मिळतो. जर तुम्ही भेटवस्तू ठरवू शकत नसाल, तर बहिणीला रोख रक्कम किंवा धनादेश देणे सर्वोत्तम मानले जाते. बहीण तिच्या गरजेनुसार किंवा इच्छेनुसार त्या पैशाचा वापर करू शकते. बहिणीच्या तोंडाला गोड करण्यासाठी मिठाई आणि सुक्या फळांसह सात्विक मिठाई किंवा चांगल्या दर्जाची सुकामेवा देणे नात्यात गोडवा कायम ठेवते. कोणत्या 2 भेटवस्तू टाळल्या पाहिजेत? अशुभ, निषिद्ध भेटवस्तू. शास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार काही भेटवस्तू आहेत ज्या जाणून-बुजून नातेसंबंधांमध्ये कटुता किंवा जीवनात नकारात्मकता आणू शकतात. तीक्ष्ण किंवा धारदार वस्तू. तुमच्या बहिणीला चाकू, कात्री, तलवारी, शोपीस किंवा तुटलेल्या काचेच्या वस्तू कधीही भेट देऊ नका. यामुळे नात्यात कटुता येऊ शकते. तुमच्या बहिणीला भेट म्हणून कधीही काळे किंवा पूर्णपणे पांढरे कपडे देऊ नका. सनातन परंपरेत शुभ प्रसंगी काळा रंग नकारात्मकता आणि दुःखाचे प्रतीक मानला जातो. पादत्राणे, चप्पल किंवा चामड्याच्या वस्तू, पादत्राणे, सँडल किंवा चामडे पट्ट्यांपासून बनवलेले पर्स इत्यादी भेट देणे टाळा. तुझ्या बहिणीसाठी पूजा, ग्रंथ आणि मांगलिक उत्सवाच्या दृष्टिकोनातून चामड्याच्या वस्तू अशुद्ध मानल्या जातात. वास्तूनुसार घड्याळ भेट देणे, विशेषतः बंद किंवा काळे, हे कधीकधी प्रगतीतील अडथळ्यांचे कारण मानले जाते. जर तुम्हाला द्यायचे असेल तर बंद घड्याळ किंवा काळ्या पावलांचे घड्याळ अजिबात देऊ नका. रुमाल. एखाद्याला रुमाल भेट देणे हे वियोग आणि अश्रूंचे प्रतीक मानले जाते. यामुळे गळतीची शक्यता वाढते. काटेरी रोपे किंवा हिंसक आकार. बहिणीला घरासाठी कॅक्टस किंवा शिकारी प्राण्यांसारख्या काटेरी वनस्पतींची छायाचित्रे देऊ नका. भेटवस्तू देताना लक्षात ठेवण्यासारखे 3 महत्त्वाचे नियम. आनंदी अंतःकरणाने द्या. छोटी किंवा मोठी भेट असो, ती नेहमी आनंदाने आणि आदराने द्या. दर्शनासाठी किंवा सक्तीसाठी दिलेली भेट फलदायी नसते. बहिणीचा आशीर्वाद. भेट दिल्यानंतर बहिणीच्या पायांना स्पर्श करा आणि तिचे आशीर्वाद घ्या.
धर्मग्रंथांमध्ये असे मानले जाते की आनंदी बहिणीचा आशीर्वाद भावाचे वय आणि प्रगती वाढवतो. सत्तेपासून सावध राहा. तुमच्या आर्थिक स्थितीच्या पलीकडे कर्ज घेऊन कधीही भेटवस्तू देऊ नका. भावाचे बहिणीबद्दलचे प्रेम आणि आदर ही सर्वात मोठी देणगी आहे. सनातन धर्म आणि धर्मशास्त्रांनुसार विवाहित बहिणीच्या संदर्भात रक्षाबंधन साजरा करण्याबाबत स्पष्ट नियम आणि परंपरा आहेत. मुख्य नियमांपैकी एक म्हणजे भावाने बहिणीच्या घरी जावे किंवा बहिणीला बोलवावे. धर्मग्रंथ आणि सामाजिक परंपरा या दोन्हींनुसार विवाहित बहिणीच्या घरी राखी बांधणे हे सर्वात उत्तम, सर्वोत्तम आणि फलदायी मानले जाते. याची मुख्य धार्मिक आणि आध्यात्मिक कारणे खालीलप्रमाणे आहेत. यमराज आणि यमुना यांची परंपरा. हिंदू पौराणिक कथांनुसार श्रावण पौर्णिमेच्या दिवशी भगवान यमराज स्वतः त्याची बहीण यमुनेच्या घरी गेले होते. यमुना तिच्या घरी आली. भावाचा आदर करा, तिलक लावा आणि मनगटावर संरक्षक धागा बांधा. या पौराणिक घटनेवर आधारित भावाने त्याच्या बहिणीच्या घरी जाणे खूप शुभ मानले जाते. बहिणीच्या घराचा सन्मान. लग्नानंतर बहिणीचे सासरे तिचे स्वतःचे घर बनवतात. जेव्हा एखादा भाऊ त्याच्या बहिणीच्या घरी जातो तेव्हा त्याच्या सासरच्या बहिणीचा आदर आणि प्रतिष्ठा वाढते. गृहलक्ष्मीचा आशीर्वाद म्हणजे विवाहित बहीण हे तिच्या घराचे घर आहे. जेव्हा भाऊ त्याच्या घरी जातो तेव्हा बहीण खूप आनंदी अंतःकरणाने भावाचे स्वागत करते. आनंदी बहिणीचा आशीर्वाद भावाच्या आयुष्यातील गरिबी आणि त्रास दूर करतो. कोणत्या परिस्थितीत बहिणीला तिच्या घरी आमंत्रित केले जाऊ शकते? असे असले तरी भावाच्या बहिणीच्या घरी जाणे चांगले. तो व्यावहारिक जीवनात शास्त्रांनी बहिणीला काही विशिष्ट परिस्थितीमध्ये तिच्या आईला तिच्या घरी बोलवण्याची परवानगी दिली आहे. अविवाहित बहीण, जर बहीण अविवाहित असेल तर ती घरीच राहते आणि तिचे रक्षाबंधन साजरे केले जाते. बहीण शारीरिकदृष्ट्या आजारी असल्यास, गर्भवती असल्यास किंवा कोणत्याही कारणास्तव प्रवास करण्यास असमर्थ असल्यास बहिणीची अस्वस्थता, जर रक्षाबंधनाच्या दिवशी घरात एखादी मोठी धार्मिक विधिपूजा किंवा कौटुंबिक मेळावा असेल, जर भाऊ आणि बहिणी वेगवेगळ्या शहरांमध्ये राहत असतील आणि बहिणीला घरी येणे अधिक सोयीचे असेल, तर भाऊ त्याच्या विवाहित बहिणीच्या घरी राखी बांधणार असेल तर भावाने खालील नियमांचे पालन केले पाहिजे. रिकाम्या हाताने जाऊ नका. कधीही तुमच्या बहिणीच्या घरी रिकाम्या हाताने जाऊ नका. तुमच्या बहिणीच्या मुलांसाठी फळे, मिठाई, कपडे किंवा भेटवस्तू सोबत नेण्याची खात्री करा. पाणी आणि अन्न नियम. शास्त्रांमध्ये बहिणीला तिच्या घरातून पाणी किंवा अन्न घेण्यापूर्वी दक्षिण किंवा भेटवस्तू देण्याचा कायदा आहे. राखी बांधल्यानंतर बहिणीला तिच्या क्षमतेनुसार आणि तुमच्या क्षमतेनुसार दक्षिण किंवा भेट देऊन अन्न घ्या. पहिल्या निमंत्रणावर आणि आदराने बहिणीच्या घरी पोचल्यावर सर्वात आधी बहीण आणि मेहुणा, जिजाजी आणि त्यांच्या घरातील वडीलधाऱ्यांना आदर द्या. 4 बहिणींना घरी बोलावताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी. जर काही कारणास्तव विवाहित बहीण रक्षाबंधनाच्या दिवशी घरी येत असेल तर कुटुंबाने या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. आदराने निमंत्रण. रक्षाबंधनाच्या काही दिवस आधी तुमच्या बहिणीला आदरपूर्वक आमंत्रित करा. निरोप घेण्याच्या वेळी भेटवस्तू. जेव्हा बहीण राखी बांधून तिच्या सासरच्या लोकांकडे परत येऊ लागते तेव्हा तिला रिकाम्या हाताने पाठवू नका. तिला कपडे, मिठाई, फळे आणि दक्षिणा किंवा भेटवस्तू अर्पण करा. ज्योतिष आणि धार्मिक शास्त्रांनुसार रात्री राखी बांधणे सामान्यतः निषिद्ध मानले जाते, कारण सूर्यास्तानंतरच्या वेळेला संधी कालावधी आणि रात्रीचा कालावधी म्हणतात, ज्यामध्ये नकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय असतात. तथापि जर दिवसा भद्रकाळ, राहुकाळ किंवा इतर कोणतीही भयंकर गैरसोय असेल
आणि दिवसा कोणताही शुभ मुहूर्त साध्य होत नसेल, तर शास्त्रांमध्ये दिलेल्या विशेष अटींचे आणि नियमांचे पालन करून प्रदोषकाल किंवा रात्रीच्या पहिल्या तासात राखी बांधली जाऊ शकते. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.